भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे महाराष्ट्रातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात लोकार्पणानंतरची पहिली शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून करण्यात आली. सकाळपासूनच मोठ्या संख्येने शिवभक्त मंदिरात दाखल होत महाराजांना मुजरा करत होते. पारंपरिक वेशभूषेतील लेझिम पथकाच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. शक्तिपीठ येथून प्रज्वलित केलेली शिवज्योत 35 किलोमीटरचा प्रवास करत कल्याण नांदिवली येथील शिवभक्तांनी मंदिरात आणली. महाराजांच्या आरतीनंतर जय शिवरायच्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमला. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी सजलेल्या या शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले असून रात्री शिवपोवाड्यांचा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. भिवंडीत शिवजयंतीचा हा उत्सव भक्तिभाव आणि प्रेरणेचा संगम ठरत आहे. भावात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा झाल्यानंतर ही पहिली शिवजयंती आहे आणि शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने या शिवजयंतीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. अतिशय भव्य स्वरूपात आणि आनंदात हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो. परंतु मंदिराचं लोकार्पण सोहळा झाला त्यानंतर हा पहिलीच शिवजयंती आहे. आज आपण इथे सकाळी 7 वाजल्यापासून विधिवत पूर्ण चालू केले. शिवाजी महाराजांचा अभिषेक झाला, त्यानंतर आता रक्तदान शिबिराचे इथे सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर महाआरोग्य शिबिर आहे, त्याचबरोबर डोळे तपासणी शिबिर आहे. त्यानंतर संपूर्ण दिवसभर इथे शिवगीते असतील, पोवाडे असतील याचे सादरीकरण केले जाणार आहे. संपूर्ण दिवसभर आज ह्या शिवजयंतीनिमित्त अनेक शिवभक्त इथे येत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवभक्त आज इथे उपस्थित झालेले. आज सकाळपासून इथे मला वाटतं पहाटेपासूनच शिवभक्त येतात. रात्री म्हणजे 12 वाजता सुद्धा इथे शिवज्योत पेटून काही लोक पायी गेलेले आहेत, काही बाईकवर आले होते, ते 3च्या दरम्यान आले होते. म्हणजे संपूर्ण दिवस रात्र आज शिवजयंती अतिशय उत्साहाने साजरी केली जात आहे.